रामकृष्ण हरी पुंडली गौरारी विठ्ठल जय श्रीराम जय श्रीराम. प्रभू रामाच्या पदपर्शाने पावन झालेल्या सांगली जिल्हा वाळवा तालुका बहे रामलिंग बेट तिथं रामाचं वास्तव्य झालं होतं. त्या रामाच्या भूमीतून रामलिंग बेट क्षेत्र बहे उबालवाडी ते पंढरपूर हे तिसरं वर्ष आणि या बांबर्डे गावामध्ये येत असताना एवढा आनंद वाटतो की गाव एक दिंडी नाही कुठलीही दिंडी जाऊन दे पण अगदी हिरारीनं सहभाग घेतं. अगदी तनमन धनाने या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची सेवा करते. या ठिकाणी रामलिंग बेटावर निघालेली श्रीराम आषाढी पायदिंडी व पालखी सोहळा या ठिकाणी बांबर्डे गावामध्ये आल्यानंतर होतो. या ठिकाणी आल्यानंतर एक चालू वर्षी नवीन उपक्रम या ठिकाणी गावाने राबवला तो म्हणजे रिंगण सोहळा. कुणाला माहीत नव्हतं पण तर एक चांगल्या प्रकारे माणसं या ठिकाणी सहभागी झाली. त्या ठिकाणी मेघराजाची कृपा झाली. योगायोगानं पावसाची आवश्यकता आहे भिजवून दे पण शेवटी या गावामध्ये देव येऊन दे ही जी भावना आहे प्रभू रामाचा पांडुरंगाचा आशीर्वाद राहावा हीच रामाच्या चरणी पांडुरंग चरणी प्रार्थना. जय श्रीराम. आज बांबर्डे गावामध्ये आषाढी पायीवारी दिंडी सोहळा वर्ष तिसरे बहे उबालवाडी. आमचे तर गावामध्ये दिवाळीगतच आम्ही साजरी करतो दिंडीचा सण साजरा करतोय आणि सालाबादप्रमाणे असंच 5 ते 7 पर्यंत दिंडीचा कार्यक्रम होतो आणि त्याच्यानंतर गावामध्ये महाप्रसाद होतोय आणि इथून पुढं पण असंच कायम चालू राहील आणि दिंडीचा असाच कार्यक्रम होईल. आज नवीनच पहिला एक उपक्रम चालू केला आहे की रिंगण सोहळा आणि ह्या इथून पुढं पण कायम रिंगण सोहळा चालू राहील आणि असाच गावातले लोक हिरेने सहकार्य करतात आणि आनंदानं अगदी दिंडीचं स्वागत करतात. घरोघरी महिला रांगोळ्या काढतात, रस्त्यावरून रांगोळ्या काढतात आणि सर्व बंधू महिला आणि सर्वच गावकरी अगदी दिंडीचा आनंदाने सोहळा करतात. यात विट्यापासून पुढे जी पण ह्या रस्त्याने जाईल ती दिंडी आमच्या गावामध्ये येते. हे आज 2 दिवस अगोदरच एक दिंडी आली होती त्याचं पण असंच आम्ही स्वागत केलं, महाप्रसाद केला आणि सर्वांची सोय अगदी चांगली केली. खानापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल.